मित्रांनो, बऱ्याचदा असं होतं की नात्यामध्ये प्रेम तर असतं, पण तरीही कधी कधी एकमेकांना वेळ देणं होत नाही, एकमेकांशी बोलणंही होत नाही. मग हळूहळू नात्यामध्ये दुरावा येऊ लागलाय की काय असं वाटू लागतं. काही जोडपी अशीही असतात की त्यांच्यामध्ये एकमेकांविषयी खूप फिलिंग्ज असतात, प्रेम असतं, परंतु तरीही ते भेटले की इतर काही ताणतणावांमुळे एकमेकांवरती नुसतीच चिडचिड करतात. आपल्या जोडीदारावरती सगळा राग, ताणतणाव काढतात. असं वारंवार झालंय की आपलं नातं आता पूर्वीसारखं रोमॅन्टिक राहिलेलं नाही, असं दोघांनाही वाटू लागतं. असं तुमचंही झालंय का? तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये काही नियम आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, त्याचं पालन करायला मात्र तुम्ही विसरू नका. यानं काय होईल तर तुमचं नातं हे पहिल्यासारखंच पुन्हा रोमॅन्टिक होईल. आता यासाठी 777चा नियम असतो. तर काय आहे तो नियम पाहूयात. मित्रांनो, कोणतंही नातं दृढ करायचं असेल तर एकमेकांना वेळ देणं, समजून घेणं गरजेचं आहे. परंतु हल्ली वेळेचाच प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळे समजून घ्यायला आणि मन मोकळं करायला वेळच कुठे आहे. इथूनच तर नात्यामध्ये गुंता व्हायला, नातं ताणलं जायला सुरुवात होते. आपल्या बाबतीत असं होऊ नये म्हणून 777चा नियम आहे. या नियमातले पहिले 7 तुम्हाला असं सांगतात की दर 7 दिवसातून एकमेकांसाठी थोडा का होईना वेळ काढा. रविवारच्या सुट्टीच्या दिवसाचा सकाळचा किंवा संध्याकाळचा 1 तास तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी नक्कीच काढू शकता. या नियमातला दुसरा 7 असं सांगतो की दर 7 आठवड्यांनी तुमच्या पार्टनरला डेटवर घेऊन जा किंवा लॉंग ड्राईव्हवरती, डिनरसाठी असं काहीतरी प्लॅन करा. यामुळे एकमेकांना थोडं निवांतपणे तुम्हाला भेटता येईल. तर शेवटचे 7 असं सांगतात की दर 7 महिन्यांनी तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत वेकेशनला जा. यामुळे काय होईल, तुमचा संवाद वाढेल. बाहेर जाऊन आलात की थोडं फ्रेश व्हाल आणि नव्यानं सगळ्या गोष्टींची तुम्ही पुन्हा सुरुवात करू शकाल. हा नियम पाळताना एवढंच लक्षात ठेवा की जो काही वेळ तुम्हाला तुमच्या जोडीदारासाठी मिळेल तो मोबाईल पाहण्यामध्ये, चिडचिड करण्यामध्ये, एकमेकांची उणीधुणी काढण्यामध्ये घालवू नका. नाहीतर नातं आणखीन बिघडायला वेळ लागणार नाही. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं हा 777चा नियम तुमच्या आयुष्यामध्ये रोमांस पुन्हा एकदा जिवंत करेल. यावरती तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. परंतु त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक केलेलं नसेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि जवळच्या मित्रमंडळींसोबत तुम्ही हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.